6 शेळ्यावर हल्ला केलाय। 2 बिबटे होते। मी त्याच्यावर पोट भरते, माझा मालक नाही। परस्वरंदात मी जगवते, मजुरी करते। या आहेत चंद्रकलामध्ये। आज सकाळी बिबट्याने यांच्या 6 शेळ्या फस्त केल्या। एवढं पूर्ण। किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं। पोखरकरवाडी मुक्काम पोस्ट पिंपळगाव घोडे या ठिकाणी हे कुटुंब वास्तव्यास आहे। सकाळी 4च्या दरम्यान 2 बिबटे या ठिकाणी आले व त्यांनी 4 शेळ्या आणि 2 बोकड यांना ठार मारले। त्यापैकी एका शेळीला खाऊन टाकले। ग्रामपंचायत पिंपळगाव घोडे अंतर्गत सतीचा मोडा या ठिकाणी चंद्रकला ज्ञानेश्वरमध्ये यांच्या पशुधनावरती बिबट्याने म्हणजे वाघानं आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केल्यामुळं आम्ही वन विभागाचे कर्मचारी जागेवरती आलो। जागेवर आल्यानंतर पाहिलं तर परिस्थिती लक्षात आली की बिबट्यानेच हल्ला केलेला आहे आणि त्याने 2 बोकड आणि 4 शेळ्यांना मारलेला आहे। त्याच्यापैकी एक शेळीला त्यांनी खाल्लेलं पण आहे। सद्यस्थितीवरून पावलाच्या त्याच्या ठशांवरून हे लक्षात येतं एक बिबट मोठा आणि एक छोटा उपस्थित म्हणजे आलेले होते या ठिकाणी। मी सकाळी उठले, सकाळी गेले तर किंवा गाडीत सगळे शेळ्या मरून गेले आणि बेड तशीच आलेले। अंकिता राजेंद्र मध्ये सुनगिरी सकाळ झाडायला तर सगळ्या शेळ्या बिबट्याने ठार केल्या होत्या। ती बिबट्याला शेळ्या पाहून लय जोरात ओरडली। मग आजूबाजूची माणसं जमा झाली, का ओरडतात काय झालं ना, तर बिबट्याने सगळ्या शेळ्या मारून टाकल्या होत्या। बिबट्याला 2 होते सकाळी 6 वाजता। तिला सांगितलं का नाही म्हणे, सांगितलं म्हणे। बहीण म्हणत होती म्हणे आमची तर डोकीच बंद पडली। म्हटलं का बरं, काय झालं? तर मग तेव्हा तिने सांगितलं म्हणे सकाळी म्हणे शेळ्या सगळ्या खाऊन घेतल्या म्हणे बिबट्याने। म्हटलं कसं काय? म्हटलं नीट नव्हतं लावलं का दरवाजा त्यांचा? तर म्हणे लावला होता। यानंतर तातडीने वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला। सुखदेवमध्ये पोखरकरवाडी पिंपळगाव घोडे आज सतीचा मोडा ठाकरवाडी आमची। आज या ठिकाणी पहाटे साधारण 4-4:30 वाजता बिबट्याचा या गोठ्यावरती मोठा हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यात येथील शेतकरी चंद्रकला ज्ञानेश्वरमध्ये आमच्या भाऊजाई यांच्या 6 शेळ्या गोठ्यामध्ये होत्या आणि 2 बिबटे होते। तर त्या दोन्ही बिबट्यांनी ना पूर्ण त्या 6च्या 6 शेळ्या फस्त केलेल्या आहेत। आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही त्या डिस्पोज केल्या, परंतु ते डिस्पोज करण्या अगोदर या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी अधिकारी बोलवले, तसेच पोलीस प्रशासन या ठिकाणी होतं आणि स्थानिक काही कार्यकर्ते होते। यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पंचनामा पार पाडला आणि त्याच्यानंतर आता सांगायचं म्हणजे याच्या अगोदर आम्ही बरेचदा वन विभागाकडे पत्रव्यवहार केला या संदर्भात का आम्हाला या ठिकाणी पिंजरा लावायचा आहे आणि मागच्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही त्याचा पाठपुरावा पण केला, परंतु त्यावेळेस काही त्यांनी आमची मागणी पूर्ण केली नाही। आम्हाला सांगितलं का आम्हाला आमच्याकडेच वस्तू म्हणजे शॉर्टेज आहेत पिंजरे, त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला पिंजरे देता येणार नाही सध्या। आणि मग तरी आम्ही तो पाठपुरावा तसंच चालू ठेवला आणि शेवटी मग आता 2-1 दिवसापूर्वी आम्ही त्यांना सांगितलं, ज्यावेळेस व्हिजिटला आले म्हटलं तुम्ही एखादी दुर्घटना घडल्याशिवाय या ठिकाणी पिंजरे लावणार नाही आणि शेवटी तीच परिस्थिती झाली। त्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं। पर्याय नाही या ठिकाणी। आता जे पशुधन आहे त्याचं जर असे नासधूस होत असन किंवा हे आता लहान शाळकरी पोर आहे, आता इथं तो आता पत्रकार साहेब तुम्ही ह्याच रस्त्याने आले, दोन्ही बाजूला ऊसाचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी सुद्धा बिबट्याचा वावर कायमच आहे। हे लहान पोरं आहेत, परत हे महिला माता भगिनी जे काही 2 रुपयाच्या रोजंदारीने जाणार त्यांना पण ती भीतीच निर्माण झालेली आहे। त्यांच्यावरती अनेक वेळा बिबट्या कुरकलेला आहे आणि आता तो थेट माणसावरती हल्ला करायला पाहतोय। आता आपल्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये ही परिस्थिती नव्हती, पण तिकडचे बिबटे इकडे आणून सोडायचे, इकडचे बिबटे तिकडे सोडायचे, त्याच्यामुळे ही संख्या सातत्यानं वाढत चाललेली आहे आणि पर्यायानं परिस्थिती सुद्धा गंभीर होत चाललेली आहे। आता 2 दिवसापूर्वी आता आमचे अध्यक्ष मंगलदास भाऊ काळे यांच्या गोठ्यावरती सुद्धा हल्ला झाला, पण ती थोडी मजबूत ठिकाणी परिस्थिती होती। परत आमचे वसंतदादा त्यांचे वडील ते थोडे जागरूक असल्यामुळे त्यांनी बिबट्या हुसकावला। आम्ही पण त्याच्यात माहिती थोडीफार हुसकावण्याला बरेच वेळा मदत 2 कोंबड्या ना आणि 2 कोंबड्या पण त्याच्यातून उचलल्या। 2-4 कुत्री होती, त्यातली 2-1 कुत्री गायब झालेली आणि आता हे लहान पोरं फिरतात, शाळकरी पोरं रोजंदारीला जायचं का काय करायचं, घरात उपाशी बसायचं अशी परिस्थिती झालेली आहे।
आता आमची एक मागणी किंवा रस्त्याच्या बाजूकून काहीतरी ग्रामपंचायतने म्हणा किंवा पुढं पंचायत समितीकडून जर पथदिव्यांची संख्या जर अजून वाढवली खांब लावून, तर त्याच्यामुळे एक बंदोबस्त होईल किंवा वन विभागाकडून काही उपाययोजना होत असतील, थोडक्यात झटका मशीन म्हणा किंवा काही बजरच्या संदर्भात त्याच्यासाठी उपाययोजना. तसं आम्हाला याच्यातून आहे ना, आता आपल्या तालुक्यात सुद्धा एवढी भयानक परिस्थिती, आम्हाला बिबटमुक्त कराच तुम्ही. ह्या बिबट्या नकोच आहेत आम्हाला. काय आता उगाच कायद्याच्या बंधनात हात बांधलेले आहेत आमचे. नाहीतर ज्या वेळेस शेतकऱ्यांना आहे ना बिबट्या ठार करण्याचा परवानगी मिळेल त्यावेळेस त्याचा बंदोबस्त आम्ही स्वतः करू. त्याच्या तक्रारी काही आम्ही करणार नाही. परंतु तसा आम्हाला शासन निर्णय हवा. समस्या आज एवढी गंभीर होण्याचं कारण काय, मागील 12-13 वर्षापासून बिबट्या इकडे यायचा नाही असं नाही, पण तो वर्षातून किंवा 2 वर्षातून असा यायचा. पण आता सातत्यानं तो येतोय. आता जर तुम्ही थोड्या वेळ जर थांबले ना, फक्त सूर्यास्त होऊ द्या, लगेच डरकाळ्या फोडायला सुरुवात करणार. बरं, 1 नाही 2 नाही, आमच्या पोखरकरवाडी परिसरामध्ये आहे ना 7 ते 8 बिबटे. शेतावरती पाणी भरणे चालू असते, रात्रीची लाईट एकतर, आणि आमच्याकडे काही बागा येत नाही, पण आम्हाला अर्धेलीने कुठंतरी करावं लागतं. मग रात्री अपरात्री ऊसातून इकडून तिकडून बोंबलत जायचं. काय दुर्घटना घडल्यानंतर काय करणार. आपल्याकडे आत्ताच पिंजरा लावलेला आहे, आपण त्या ठिकाणी जाऊ आणि त्याची पण पाहणी करू. 1-2 तासातच त्यांनी कार्यवाही ती पूर्ण केली, कारण परिस्थिती गंभीर झालेली आहे ना. आता पण सुद्धा आम्ही दहशतीच्याच वातावरणात खाली वावरतोय. आता माझ्या मिसेस कामावरती जातात, त्यांच्यावरती हल्ला होता वाचला. आमचे मित्र अमित लोकरे इथं पोखरकरवाडीत राहतात, त्यांच्या पोरावरती हल्ला केला, परंतु शर्ट असं दगड असल्यामुळे ते फक्त असे वरखडेच ओढले त्यांना नाक्यांचे, ते पोरग वाचलं. पण ते वाचायचं कारण म्हणजे तो मशीन का होता, मशीनी तो प्रकार पाहिला, म्हशी धावल्या म्हणून ते बिबट्या पळून गेला. नाहीतर मग हे 2 भयानक प्रकार घडलेत आणि बिबट्या काय अंशी नरभक्षकही होऊ शकतो. तर याचं गांभीर्य समजून सर्वांनी जागरूक इकडे प्रशासनानं लक्ष पुरवावं आमच्याकडे. आणि तसं इकडे आता आमची वाडी वस्ती अशा लांब लांब असतात, प्रशासन दुर्लक्ष करते. याचं म्हणजे आम्हाला याची पूर्ण जाणीव झालेली आहे. कारण वारंवार इकडं ग्रामपंचायतचं म्हणले पत्र लागतं, तुमच्या पोलीस पाटील दुनियादारी या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आम्हाला प्रोसेस करता येत नाही. तर आम्ही ते केलं, ते पण पूर्ण. आणि आता हे बघा, तुम्हाला या ठिकाणी आहे ना ठसे पाहायला मिळतील. हे बघा, हे बिबट्याचे ठसे आहेत. तुम्ही कॅमेरामध्ये जवळून कैद करून घेऊ शकता. इकडं हे ठसे आहेत, इकडचे जरा ते गुरं सकाळी सोडल्यामुळे ना ते ठसे होते, पण इथं अजूनही शाबूत आहे. तर अशा पद्धतीचं साहेब या ठिकाणी वातावरण आहे. तुम्ही म्हणजे आमचं ही कळकळीने आम्ही तुम्हाला काय सांगतो का, प्रशासनाला जाग यावे ना आमच्याकडे लक्ष पुरवावं. आला कसा तो, कुठून आला तो? आता बघा साहेब, इकडून असा वरतून ह्या रानात राहतो तो, रानातून कधी इकडे उसात राहतो आणि इकडून असा आलेला आहे तो पाठीमागून शेतातून. हे बघा तुमच्या पाठीमागं सुद्धा ह्या बांधणीवरून वरती चालला, असा खालून आला तो इकडून. अशा त्याचं म्हणजे तो कधी ह्याच बाजूकडून येतो अशातलाही भाग नाही, इकडून पुढून एक रस्ता आहे तिकडूनही येतो, कधी वाड्याच्या बाजूकडून इकडे वस्तीत येतो. म्हणजे चौफेर म्हणजे तो एकच नाहीये. मी आताच तुम्हाला सांगितलं आमच्या पोखरकरवाडी परिसरामध्ये 7 ते 8 बिबटे. आणि आता 2-3 दिवसापूर्वी इकडे चिंचेच्या वाडी, आता तिकडे काय आमचे ग्रामस्थ मंडळी काय मित्र ते म्हणले 2 दिवसापूर्वीच इकडे 2-3 बिबटे इथं खिंडीत सोडले फॉरेस्टच्या हद्दीमध्ये. ती तक्रार एक आली. तुमच्या सगळ्या पत्रकारांचं खरं तर मी आभार मानतो. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ताबडतोब 2 तासाच्या आत माननीय लिमकर साहेब वन विभाग यांनी या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे.
म्हणजे एकूण असं आहे का बा आता तिकडं माणसं राहतात, इकडे माणसं आहे, तिकडे शेतकरी आहे, इकडे शेतकरी आहे, सर्वसामान्य माणसं आहे. आता ही समजा जे काही पशुधन आहे त्याचं नुकसान झालंय. शेळ्या मेंढ्या कुठंतरी मजुरी बिजुरी करून आमचा ठाकर समाज हा उपजीविका करतो, त्याच्यातून पोरांची शिक्षण, तुमचे काही वैद्यकीय उपचार असतील, हे ते सगळ्या गोष्टी प्रापंचिक खर्च करून, आणि ते जर पशुधन असं जर बिबट्याच्या जर भक्ष्यस्थानी पडत असेल तर मग त्यांनी काय करायचं? बरं तुम्ही आता समजा आम्हाला त्याचे नुकसान भरपाई, पण ते जे काही गेलं त्याचं काय? म्हणजे जात समजा 2 पट आणि मिळतं 1 पट, अशा पद्धतीचे शासन भरपाई करून देत असतं. बरं ते ठीक आहे, पण आता तो माणसांवरती अटॅक, आता माझीच मिसेसच्या बाबतीत मी आताच बोललो, माणसांवरती तो आता गुरकायला लागलाय, अटॅकच्या तयारीतच येतो. पण आणि जर काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण? असा आमचा प्रश्न आहे, सवाल आहे आमचा असा प्रशासनाला. शाळकरी पोरांचा एक फार मोठा प्रश्न आहे. आता आज शनिवारी तर ते शनिवारी काही शाळेत जाणं शक्यच होत नाही, आणि जायचं म्हटलं आता त्यांच्यावर एक जण माणूस त्या ऊसाच्या क्षेत्रातून खाली मैदानात पोरं काढून द्यावी लागतात आपल्याला. त्याच्यानंतर ती पोरं शाळेत जाणार, आणि पुन्हा संध्याकाळी त्यांच्या शाळा सुटायच्या अर्धा तास अगोदर तिथं 1-2 माणसं थांबावी लागतात हातात काट्या बिट्या काहीतरी घेऊन, आणि मग ती पोरं इकडे परत आणायची. म्हणजे शाळा शिकायची का नाही शिकायची असाही प्रश्न आहे. बरं कामाला जायचं का उपाशी राहायचं? घरात बस बाकी आपण काय बोलू, मग तुम्ही घरात बसा सुरक्षित राहा. बस सुरक्षित राहायचं कसं काय? इथं जर पोटालाच काय मिळवायचं कसं काय? कोण देणार आम्हाला? आमची पोरांनी शिकायचं कसं काय? सगळ्यात गंभीर प्रश्न आहे पत्रकार साहेब. त्याच्यामुळं तुम्हाला विनंती आहे का प्रशासनाला जाग यावी, यासाठी आहे ना चांगल्या पद्धतीने काम केलं झालं पाहिजे. तालुका प्रतिनिधी असतील, त्यांचे सहकारी असतील, पुणे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, ज्या त्या स्तरावरती काम करावं. आता केवळ आंबेगाव जुन्नर तालुकाच पूर्वी जास्त प्रभावित होता, परंतु आता आंबेगाव असो, जुन्नर असो, खेड असो, शिरूर असो, या सर्व ठिकाणी आहे ना आता बघा 56 बळी गेलेत आतापर्यंत. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये माणसांचे 56 बळी गेलेत, आणि अजूनही जात आहे, अजूनही हल्ले चालूच आहेत. हे प्रशासन अजून करतंय काय? त्याच्यावरती ठोस उपाययोजना होणं ही संपूर्ण शेतकऱ्यांची, सर्वसामान्य माणसांची मागणी आहे. आम्हाला न्याय मिळावा ही विनंती आहे तुम्हाला. बिबट्या या मानव वस्तीला जरी नवीन नसला तरी एक मात्र नक्की, बिबट्यांची वाढणारी संख्या नक्कीच निसर्गाला हानिकारक ठरू शकते. बिबट्या हा जरी निसर्गाला नवीन नसला तरी आज तो भुकेला नक्कीच आहे. डोंगर दऱ्यात, जंगलात इतर प्राण्यांचं झालेलं कमी प्रमाण झाल्यामुळेच की काय, बिबट्या जंगल सोडून मानव वस्तीवर, माणसांवर, प्राण्यांवर हल्ले करू लागला आहे.